तत्कालीन आयुक्त विद्या गायकवाड यांच्या कार्यकाळात टेंडर घोटाळा। जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून नागरिकांचा रोष पाहता लवकरच रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत। या प्रभागात मनपा फंडातील नगरसेवक स्वेच्छा निधीतून सुमारे 62 लाख रुपयांची कॉन्क्रीट रस्त्यांची कामे होणार आहेत। यासाठी निविदा प्रक्रिया राबवली गेली, मात्र ही निविदा 6 मार्च रोजी प्रसिद्ध होणे अपेक्षित असताना मनपाकडून ई निविदा उघडण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 13 मार्चला निविदा प्रसिद्ध झाल्याचा अजब प्रकार आता समोर आलाय। या मुद्द्यावर मनपा प्रशासनाची मात्र टोलवाटोलवीची उत्तरं पाहायला मिळत आहेत। प्रभाग क्रमांक 16च्या कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया प्रसिद्धीची तारीख 6 मार्च होती। निविदा फॉर्म विक्री ही 6 ते 13 मार्च या कालावधीत होती। सबमिशनची तारीख 6 ते 13 मार्च ही होती, तर 14 मार्च रोजी ई निविदा उघडण्यात आली। मात्र निविदा प्रसिद्धीची तारीख 6 मार्च असताना देखील मनपाकडून ई निविदा उघडण्याच्या एक दिवस अगोदर अर्थात 13 मार्चला वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली। या संदर्भात प्रशासन मात्र उडवाउडवीची उत्तरं देताना दिसत आहे। नगरसेवक स्वेच्छा निधीतून कॉन्क्रीट रस्ते केले जाणार आहेत। मनपाकडून निविदा प्रक्रिया राबवली असून 3 ते 4 निविदा आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। अशा प्रकारे निविदांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीचा शोध घेऊन त्या जाहिरातींचे कार्यादेश थांबवणे आणि रद्द करणे आवश्यक असल्याची माहिती काही ठेकेदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केली आहे।